या सगळ्यामध्ये 2012 मध्ये असं सातत्यानं बोललं जात होतं, ज्यावेळी विलासरावजी हे पायउतार झाले होते, तर नंतर केंद्रात पाठवलं आणि त्या काळामध्ये जो सत्ता मध्ये जे काही इथे काँग्रेसमध्ये जी उलथापालथ होत होती, त्याच्यामध्ये सतत मुख्यमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांचं नाव हे आम्हीही चालवलं. त्या काळामध्ये नेमकी काय परिस्थिती होती? तुम्हाला असं वाटतं का की एका बहुआयामी अशा व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून 2012ला मुकला? का राजकारणामध्ये लक फॅक्टर पण असतो. एक गोष्ट साहजिक आहे की एक 10, 12, 14 वर्षाचा अनुभव लक्षात घेता त्यावेळेच्या आमच्या हायकमांडने हा विचार केला होता. आमची एक 2-3 नावं पुढे आली होती, त्यात माझं एक नाव होतं. विचारणा झाली होती, आमचं आघाडीचं सरकार होतं, आघाडीच्या मित्रपक्षांच्याकडून सुद्धा विचारणा झाली होती. पण नंतर आता शेवटी पक्षाचे प्रमुख ह्या संदर्भातला निर्णय घेत असतात. पण चालायचं, आता एक संधी मिळाली असती, कदाचित जर मला मिळाली असती संधी, तर ह्या राज्याचं चित्र अजूनही खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो असतो. शेवटी काम करताना क्षमता त्या व्यक्तीची काम करण्याची आणि एक विजन आणि त्याला एक प्रशासनावरचा सुद्धा एक वचक लागतो, प्रशासनावर सुद्धा. आणि तो कधी बसतो वचक? जर त्या मंत्र्यांना जर त्या विभागाची सगळी माहिती असेल, कायद्याची माहिती असेल, त्या योजनेची माहिती असेल आणि ॲडमिनिस्ट्रेशन करताना कशा गोष्टी केल्या पाहिजे, ॲटोमॅटिकच ते त्याच्यामध्ये मग ते ब्युरोक्रेसीच्या लक्षात येतं की ह्यांना ही गोष्ट माहीत आहे. आपल्याकडची ब्युरोक्रेसी पण चांगली आहे, आपल्याकडचे मंत्री पण चांगले आहेत. मी कोणाला या ठिकाणी नावं ठेवणार नाही, पण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. खरं. तर ठीक आहे, आता त्यावेळेस एक योग होता, नाही आला, पण विचारणा झाली होती. हो, विचारणा झाली होती. कोणाकडून फोन आलेला? दिल्लीवरूनच. त्या काळामध्ये अहमद पटेल साहेब हे सगळ्या गोष्टी बघायचे. ते पॉलिटिकल ॲडवायझर टू काँग्रेस प्रेसिडेंट असायचे आणि दर महिन्याला 15 दिवसाला मी दिल्लीला जायचोच, कारण त्यावेळेस रिपोर्टिंग करण्याचं काम माझ्याकडे असायचं. राज्यसभेच्या निवडणुका लागल्या, विधान परिषदच्या निवडणुका लागल्या, तर इथलं सगळं मॉनिटरिंग करण्याचं काम, ते सगळे अर्ज भरणं, ते कोटा ठरवून देणं, कारण ते प्रेफरन्शियल वोटिंग असतं. खरं. ते सुद्धा खूप लोकांना समजत अशातला काही भाग नाही. आता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्यांना हे अचूक माहिती सगळं. आता दुर्दैवानं अजितदादा गेले, तर अजितदादांना पण हे कॅल्क्युलेशन चांगलं माहीत असायचं. तर बऱ्याच वेळा आम्ही हे दोघं तिघं असं बसायचो, ते कॅल्क्युलेशन कसं करायचं, काय प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये आपला उमेदवार कसा निवडून येईल, ते एक स्किल वेगळं असतं ते. ठीक आहे, आता त्यावेळी विचारणा झाली पण नाही योग आला.